अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने 25 ऑगस्ट रोजी कठोरा रोड परिसरात धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली। महापालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभाग व झोन क्रमांक 1 यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली। कठोरा रोडवरील साई शिखर अपार्टमेंट मधील 10 दुकानदारांनी दुकानांसमोरील पार्किंगच्या जागेत अनधिकृतपणे लोखंडी शेड उभारून तसेच दुकानांचे साहित्य ठेवून अतिक्रमण केले होते। हे अतिक्रमण स्वतःहून हटविण्याबाबत संबंधितांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती, मात्र नोटीस देऊनही अतिक्रमण न हटविल्याने प्रशासनाने जेसीबी, 3 ट्रक व मनुष्यबळाच्या सहाय्याने कारवाई केली। या मोहिमेदरम्यान अनधिकृत शेड, रस्त्यालगत ठेवण्यात आलेले साहित्य, पार्किंगच्या जागेतील अडथळे तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटविण्यात आल्या। कारवाईमुळे परिसरातील रस्ते व सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यात आल्या। काही ठिकाणी विरोधाची परिस्थिती निर्माण झाली, मात्र प्रशासनाने कायद्याचे पालन करत कारवाई पूर्ण केली। आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी अतिक्रमण मुक्त शहरासाठी महापालिकेची मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले। सार्वजनिक रस्ते व जागांचा वापर सर्व नागरिकांसाठी असून अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि शहराच्या सौंदर्यावर परिणाम होतो। त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। सदर कारवाई अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे, झोन क्रमांक 1 चे अभियंता अंकुर डवरे, संदीप सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली। यावेळी पोलीस कर्मचारी तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील इतर प्रमुख चौक व बाजारपेठांमध्येही आगामी काळात अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।